गोंदिया जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकाचं मोठं नुकसान झालंय। पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। गोंदिया जिल्ह्यात यावर्षी 1,75,000 हेक्टर शेतजमिनीवर धान पिकाची लागवड करण्यात आली असून हातातोंडाशी आलेल्या या पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे। मात्र शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं आवाहन नाईक यांनी केलं। काही तालुक्यात जा नुकसान हा भरपूर प्रमाणात प्रत्येक जागेवर दिसतोय आपल्याला। आता नुकसान कमी जास्त किंवा काय समस्या आहेत ते कास्तकारांना भेटून तेही ऐकून घेतलं मी, कारण की शासन स्तरावर वरतून कसं सोडवण्यात येतील त्याचा आम्ही तिथे पाठपुरावा करू आणि हे सर्व दौरा झाल्यानंतर शासन स्तरावर काय रिपोर्टिंग करायचं ते आम्ही रिपोर्ट करू तिथे। पंचनामे बघा, यांचे काही ठिकाणी मला मी जे रिपोर्ट घेतोय त्याच्यात 40%, 50% आणि 60% पण झालेले आहेत। तर ह्या स्पीडनी जर झाले तर 2 दिवसात किंवा 3 दिवसात पूर्ण पंचनामे होतील। केंद्र सरकार